नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र फारुख तडवी द मॅकटेक गाईड या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण बोल्टची रचना, बोल्टचे भाग याविषयी आपण माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम बोल्टच्या ज्या भागावर स्पॅनर बसवण्याकरता एक्स दिलेले असतात त्या भागास हेड असे म्हणतात. जिथून थ्रेड सुरू होतात तिथून बोल्टच्या हेडपर्यंत जो भाग दिलेला असतो त्या भागास लेंथ असे म्हणतात. लेंथमधील ज्या भागापर्यंत बोल्टला थ्रेड दिलेले असतात त्या भागास थ्रेड लेंथ असे म्हणतात. त्यानंतर ज्या भागावर थ्रेड नसतील अशा भागास बॉडी लेंथ असे म्हणतात. बॉडी लेंथ व थ्रेड लेंथ या दोन्हीच्या सेंटरला ज्या ठिकाणी नट हा त्या थ्रेडच्या पलीकडं जाऊ शकत नाही अशा भागास ट्रान्सलेशन्स असे म्हणतात. बॉडी लेंथ, ट्रान्सलेशन लेंथ, थ्रेड लेंथ हे तिन्ही मिळून बोल्टची लांबी दिलेली असते. बोल्ट डायमीटर याविषयी माहिती घेण्याआधी आपण थ्रेडवर असलेले काही भाग त्याविषयी माहिती समजून घेऊया. थ्रेडवर सर्वप्रथम वरील भागावर असलेल्या भागास क्रेस्ट असे म्हणतात. त्यानंतर थ्रेडवरील सर्वात खाली असलेला भाग ज्यास रूट असे म्हटले जाते. एका क्रेस्टपासून दुसऱ्या क्रेस्टपर्यंत जो अँगल तयार होतो त्या अँगलास थ्रेड अँगल असे म्हणतात. मॅट्रिक साईजच्या बोल्टवर असलेले जे थ्रेड असतात त्या थ्रेडवर 60 अंशापर्यंत थ्रेड अँगल दिलेला असतो आणि BSW, BHP या थ्रेडवर असलेले थ्रेड अँगल हे 55 अंश इतके दिलेले असतात. यानंतर एका क्रेस्टपासून त्याच्या समोरील असलेल्या भागावर असलेला दुसरा क्रेस्ट यामधील जे अंतर आहे त्या अंतरास मेजर डायमीटर असे म्हणतात. तसेच एका बाजूकडील असलेला रूट आणि त्याच्या समोरील बाजू असलेल्या दुसरा पॉईंटवरील रूट या दोन्हीमधील अंतर जे असेल त्यास मायनर डायमीटर असे म्हणतात. त्याच पद्धतीने एका बाजूकडील रूट आणि त्या समोरील असलेला क्रेस्ट या दोन्हीमधील अंतर जे असेल त्यास पिच डायमीटर असे म्हटले जाते. त्यानंतर दोन क्रेस्टमधील अंतर जे असेल त्या अंतरास थ्रेड पिच असे म्हटले जाते. थ्रेड पिच हा मॅट्रिक पद्धतीमध्ये बोल्टची साईज देताना लिहिला जातो. BSW पद्धतीमध्ये एका इंचामध्ये किती थ्रेड आहेत त्यास थ्रेड पर इंच असे म्हणतात. मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.